लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पावसात विद्यार्थ्यांची हेळसांड, संतप्त विद्यार्थी बस समोर झाले आडवे. पाचोड बस स्थानकावरील धक्कादायक प्रकार. बातमी पैठण येथून. शाळकरी विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास चालकाने नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट बससमोर आडवे होऊन एसटी महामंडळाचा निषेध केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पाचोड बस स्थानकावर घडली आहे. या घटनेमुळे पैठण आणि अंबड डेपोच्या मनमानी कारभारावर आता प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंबड तालुक्यातील करडगाव आणि झोडेगाव येथील विद्यार्थी शिक्षणासाठी पाचोड येथे रोज 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास करून येतात. यासाठी ते अंबड पैठण आणि पैठण अंबड मार्गावरील बसेसचा वापर करतात. मात्र करडगाव येथे अधिकृत थांबा नसल्याचे कारण पुढे करत पैठण डेपोच्या इलेक्ट्रिक बस चालकाने या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास साफ नकार दिला. भर पावसात महामंडळाची क्रूरता चालकाच्या या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांनी त्याचवेळी आलेल्या अंबड डेपोच्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र या बस चालकाने आणि वाहकाने देखील विद्यार्थ्यांना भरपावसात बसमध्ये घेण्यास नकार दिला. आधीच पावसाचा जोर आणि त्यात हक्काच्या प्रवासाची सोय नाकारल्याने विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड झाली. एसटी प्रशासनाच्या या मुजोर आणि असंवेदनशील वागणुकीमुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पाचोड बस स्थानकावरच पैठण डेपोच्या इलेक्ट्रिक बससमोर ठिय्या मांडला आणि काही विद्यार्थी थेट बससमोर आडवे झाले. यामुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळकरी मुलांना सवलतीचे पास दिले जातात, मग प्रवास का नाकारला जातो, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आणखी एक बाब अशी की पैठण शेवगाव रोडवर जिजामाता खानापूर शाळेसाठी एसटी बस सुरू केलेली आहे. पण त्यामध्ये एसटी बसचे चालक व वाहक विद्यार्थ्यांना खानापूर फाट्यावर उतरवून रवताळे कुडगावच्या विद्यार्थ्यांना सोडून येऊपर्यंत वाट पाहण्यासाठी थांबतात. त्याच वेळेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांना अपघात झाला व कुठली तरी अनैतिक घटना घडली तर याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांना एसटीच्या चालक वाहकाने रागामध्ये गेल्या शुक्रवारी तांदूळवाडी सोनवाडी 4 किलोमीटर अंतर असून त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगून पुन्हा न यायचे सांगितले. खानापूर शाळेसाठी सुरू असणाऱ्या संबंधित मुजोर चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशा घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरी कारभारावर आणि चालक वाहकांच्या मनमानीवर पालकांनी आणि नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी करडगाव येथे तात्काळ बस थांबा मंजूर करावा आणि संबंधित मुजोर चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता प्रसार माध्यमातून जोर धरू लागली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.